मुंबईत लोकसभा जागा वाटपाबाबत पार पडलेल्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला। या बैठकीत उत्तम सकारात्मक चर्चा झाली आहे। कालच्या बैठकीत कोणामध्येही एका जागासाठीही मतभेद नाही। आंबेडकरांनी जागा संदर्भात दिलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली। महाविकास आघाडीमध्ये आंबेडकर लढतील हे ठरलेले आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे। या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर हे नेते उपस्थित होते। माजी केंद्रीय मंत्री आणि डीएमकेचे खासदार ए राजा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे। भारत कधीच एक राष्ट्र नव्हते। एक राष्ट्र म्हणजे एक भाषा, एक परंपरा व एक संस्कृती। भारत उपमहाद्वीप आहे, असे राजा म्हणाले। येथे एक तामिळ राष्ट्र आहे, मल्याळम एक राष्ट्र आहे, ओडिया एक राष्ट्र आहे। हे सर्व राष्ट्र मिळून भारत तयार झाला आहे, असे ते म्हणाले। राजा यांच्या या विधानानंतर भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे। शाहू महाराज छत्रपती कोल्हापूर लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीकडून लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले। म्हणून कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतून संभाजीराजे छत्रपतींनी माघार घेतली आहे। त्यांनी शाहू महाराजांचे काम करणार असल्याचे म्हटले आहे। शाहू महाराजांनी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे, त्यामुळे माझ्या निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणत शाहू महाराजांसाठी 1000% द्यायचे आहेत, असेही ते म्हणाले। ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचे फोटो बायोग्राफी पुस्तक केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले। बेस्ट ऑफ आशा भोसले असे पुस्तकाचे नाव आहे। यावेळी आशिष शेलार, प्रतिमा शेलार तसेच आशा भोसलेंचे नातवंड जनाई भोसले आणि आनंद भोसले हे उपस्थित होते। याचे फोटो एक्सवर शेअर करत आशिष शेलारांनी माहिती दिली, या सोहळ्यासाठी उपस्थित राहणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती, असे शेलार म्हणाले। शिंदे गटा एवढे जागा राष्ट्रवादीलाही मिळाव्यात, असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे। भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे भाजपला जास्त जागा मिळणार। कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघात निवडून येईल याची चाचपणी सुरू आहे। महायुतीचे 45 खासदार निवडून येतील। महायुतीची बैठक सुरू असून जागा वाटपाचा निर्णय लवकरच होईल। राष्ट्रवादीची जेथे जेथे ताकद आहे तेथे आम्हाला उमेदवारी मिळेल, असेही भुजबळ म्हणाले। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना काळजीपूर्वक वक्तव्य करावीत, असा सल्ला निवडणूक आयोगाने त्यांना दिला आहे। आयोगाने या संदर्भात ॲडव्हायझरी जारी केली आहे। याआधी राहुल गांधी यांनी मोदींवर अनेकदा टीका केली होती, त्यानंतर त्यांच्या विरोधात तक्रारीही दाखल करण्यात आल्या। दिल्ली कोर्टानेही काही आदेश दिले होते। या सर्वांचा विचार करून ही कारवाई केल्याचे आयोगाने म्हटले। प्री वेडिंगमुळे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे चर्चेत आले आहेत। आता या दोघांबद्दल अभिनेता रितेश देशमुखने खास पोस्ट लिहिली। प्रिय अनंत, तुझे हृदय समुद्रासारखे विशाल आहे। तुझे वंताराचे स्वप्न केवळ प्रेरणादायी नाही तर वन्यजीवांबद्दलच्या तुझ्या अतुलनीय समर्पणाचा दाखला आहे। तू तुझ्या आई वडील, भावंड आणि राधिकाबद्दल जे बोलला ते आमच्या हृदयाला भिडले, असे म्हणत त्याने दोघांना शुभेच्छा दिल्या। आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा नुकताच गुजरातच्या जामनगर येथे पार पडला। यावेळी बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग आणि अमिताभ बच्चन यांच्यासह दिग्गजांनी या ठिकाणी हजेरी लावली। त्यानंतर बोलताना अंबानी यांनी जामनगर हे शहर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाल्याचे म्हटले आहे। यावेळी त्यांनी जामनगर वासियांचे आभारही मानले आहे। राज्यातील एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे। महागाई भत्ता 4% वाढवला असून आता हा भत्ता 42% 46% करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला। यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मान्यता दिली आहे। अनेक दिवसांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढवण्याची मागणी होत होती, त्याला काल शिंदेंनी हिरवा कंदील दिला। अभिनेता अल्लू अर्जुनचे चाहते त्याचा आगामी पुष्पा 2 चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत। आता या चित्रपटात अभिनेता संजय दत्तची एंट्री होणार असल्याचे बोलले जात आहे। यात तो नकारात्मक भूमिका साकारणार आहे। यात त्याची अवघ्या काही मिनिटांची भूमिका असल्याचेही बोलले जात आहे। या व्यतिरिक्त या चित्रपटात मनोज वाजपेयी हा पण दिसणार असल्याच्या चर्चा आहेत। 15 ऑगस्ट 2024 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे। AI तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे। आता केरळच्या KTCT उच्च माध्यमिक शाळेत चक्क एक AI तंत्रज्ञानावर आधारित शिक्षिका
विद्यार्थ्यांना शिकवणार आहे। हा देशातील पहिलाच ह्युमनाइज्ड रोबोट असून या शिक्षिकेचे नाव आयरिज आहे। मेकर लॅब्ज एज्युटेक कंपनीच्या मदतीने तिला बनवण्यात आले आहे। ही शिक्षिका अवघड प्रश्नांची उत्तरे देऊ शकते, तसेच तिला 3 भाषा येतात, त्यामुळे हे शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारक पाऊल आहे। लोकसभेच्या जागा वाटपाबाबत महायुतीचे नेते दिल्लीत आहेत। यावेळी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेला 1 अंकी जागा मिळतील अशा बातम्या आल्या, ते चुकीचे असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले। तसेच आमच्या दोन्ही साथीदारांना योग्य तो सन्मान देऊन जागा दिल्या जातील। तसेच युती नसलेल्या राज्यांत उमेदवार जाहीर झाले। आता युतीमध्ये असलेल्या राज्यांची यादी लवकरच देणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले। नागपुरात बर्ड फ्लू फोफावत असून पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आहे। इथे बर्ड फ्लूने शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे संबंधित विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत। संबंधित पोल्ट्री फार्मच्या 1 किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे। भोपाळ प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या कोंबड्यांचे नमुन्याचा अहवाल आला, यातून कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने होत असल्याचे समोर आले आहे। आगामी लोकसभेसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा तयार करण्यात आला आहे। या जाहीरनाम्याची प्रत समितीने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडे सोपवली आहे। यामध्ये 30 लाख सरकारी नोकऱ्या ते महिलांना प्रति महिना 6,000 रुपये मदतीच्या घोषणेचा समावेश आहे। यात रोजगार, महागाईपासून सुटका आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे। पुढील आठवड्यात या जाहीरनाम्याला मंजूर मिळण्याची शक्यता आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात ईडीने पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे। ईडीने न्यायालयात अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याच्या चौकशीत वारंवार समन्सकडे दुर्लक्ष केल्याबद्दल खटला चालवण्याची मागणी केली आहे। ईडीने केजरीवालांना 8 वेळा समन्स बजावले होते, पण केजरीवाल हे एकदाही चौकशीसाठी हजर राहिले नाही। ईडीचे समन्स बेकायदेशीर असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे। महाराष्ट्रात ऑनलाईन लॉटरी बेकायदेशीरपणे चालविली जात आहे। यामुळे अनेक मराठी कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत। कित्येक तरुणांनी जुगारात सर्वस्व गमावून आत्महत्या केल्या आहेत। त्यामुळे ऑनलाईन लॉटरीची दुकाने बंद करावीत, अशी मागणी खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे। जुगारावर कारवाई होऊ नये म्हणून महिन्याला 100 कोटींचा हप्ता सरकारपर्यंत पोहोचवला जातो, असा दावाही राऊतांनी केला। अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। तिने अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री वेडिंगला न बोलवल्याने नाराजी व्यक्त केली आहे। याबाबत त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे। मला बोलवण्याचे 4 फायदे होते। मी एंटरटेन केले असते, डान्स केला असता, तुमचे जे कोणी पाहुणे आले आहेत जेवल्यानंतर त्यांचे प्लेट देखील घासले असते, सर्वांचे रूम साफ केले असते, काय काय नसते केले मी, असे राखीने म्हटले आहे। पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे काम पूर्ण होऊन ते अनेक दिवसांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। या टर्मिनलचे लोकार्पण 10 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर 4 ते 6 आठवडे सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यानंतर नवीन टर्मिनलवरून उड्डाण सुरू होणार आहे। या टर्मिनलचे एकूण क्षेत्रफळ 52,000 चौरस मीटर आहे। या टर्मिनलची क्षमता तासी 3,000 तर वार्षिक प्रवासी क्षमता 90 लाख इतकी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळेच उद्धव ठाकरे घराबाहेर पडू लागले आणि दौरे करू लागले, अशी टीका रामदास कदमांनी केली आहे। सकाळी उठल्यापासून टीका करणे हा एक कलमी कार्यक्रम उद्धव ठाकरेंकडे आहे। शिवसेना प्रमुखांच्या पोटी असा मुलगा जन्माला आला, याची खंत संपूर्ण महाराष्ट्राला आहे। ठाकरेंना कुणी विचारणार नाही, अगोदर बाहेर पडत नव्हते, मंत्रालयात देखील जात नव्हते, असेही यावेळी रामदास कदम म्हणाले। बारामती लोकसभा मतदारसंघातील नरसापूरमध्ये 9 मार्चला शरद पवारांची सभा होणार आहे। या सभेला काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हजर राहणार आहेत। संग्राम थोपटेंचे वडील अंतरराव थोपटे प्रकृतीच्या कारणास्तव सभेला उपस्थित राहणार नाहीत। 40 वर्षापासून थोपटे आणि पवार कुटुंबियांमध्ये संघर्ष आहे। त्यानंतर सुनेत्रा पवारांनी घेतलेल्या अनंतराव थोपटेंच्या भेटीनंतर शरद पवारांनी संग्राम थोपटेंसोबत सभेचे आयोजन केले आहे।